हे आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर पैठण. पैठणचं ग्रामदैवत. पैठणमधील सर्वात प्राचीन असं हे महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणी खूप छानपैकी गोदावरी नदी वाहते. आता त्याचं विहंगमय दृश्य मी तुम्हाला दाखवतो. चला हळूहळू खाली जाऊयात. आपण छानपैकी उतरतोय खाली पायऱ्या. निसर्गाने सांगितले की माझ्यामध्ये जास्त इंटरफेअर करू नका, नाहीतर मी पूर्णच वाहून घेऊन जाणार. त्यातलं एक उदाहरण म्हणजे वाहून गेलेले छत. आणि विशेष म्हणजे इथला यज्ञकुंड देखील वाहून गेला आहे. आणि या महादेवाच्या मंदिराला नंदी नाही आहे. त्याची आख्यायिका अशी आहे की संत एकनाथ महाराजांनी इथल्या नंदीला समाधी दिलेली आहे. आणि या समाधीमध्ये त्यांनी ज्या ठिकाणी पाठीमागे समाधी घेतली त्या ठिकाणी तो नंदी डोह आहे. हे मंदिर वर्षातील 4 महिने पाण्याच्या खाली असते आणि बाकीचे 8 महिने हे मंदिर. पण यावर्षी हे मंदिर जवळपास 6 महिन्यापासून पाण्याखाली आहे, कारण यावर्षी पाऊस खूप जास्त झाला आहे. आणि आता मी तुम्हाला सुंदर दृश्य दाखवतो. ही गोदावरी नदी आहे. या गोदावरी नदीच्या वरच्या साईडला एक बंधारा आहे. त्या बंधाऱ्याचं सुंदर असं दृश्य आहे. चला अजून छानपैकी तुम्हाला बाकीचे नवीन नवीन वेगवेगळे दृश्य मी पैठणच्या अवतीभोवतीचे दृश्य पाहण्यासाठी ज्यांना शक्य नाही त्यांनी मोबाईलवरती पाहावेत. सुंदर असं दृश्य दाखवतो. छानपैकी मुलं इथं मासे पकडण्याचा आनंद घेत आहे. आणि या साईडला काही पक्षी. आता मी एकदम झूम करून दाखवतो.